नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। आज छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल तुम्ही आत्ताच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटातून बघितलेच असेल आणि जाणूनही घेतले असेल, परंतु त्यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जाणून घेण्यापेक्षा समजून घेणे अत्यावश्यक आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला। संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले। त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोड गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली। संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाईंनी केली। अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते। तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंधर राजकारणी होते। राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते। मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले, तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले। त्यावेळी संभाजी राजे 9 वर्षांचे होते। इसवी सन 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। तोपर्यंत संभाजी राजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरपेज झाले होते। त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले। छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केला दिसतो। औरंगजेबाने इसवी सन 1682 मध्ये मराठ्यांवर हल्ला केला। औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या 5 पटीने जास्त होते, तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीत कमी 15 पटींनी मोठे होते। त्या काळी जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्यांचा समावेश होत होता। तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला। मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंजारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिक जवळील रामशीस किल्ल्याचा लढा होय। औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल, पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल 6.5 वर्षे लढावे लागले। संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिराच्या सिद्धी आणि मैसूरच्या चिक्के देवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिम्मतच झाली नाही। तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्या विरुद्ध उलटू शकला नाही। संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंची एक हाती झुंज दिली। छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही। महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले, पण ते त्यात यशस्वी झाले नाही। यात सर्वात पहिला प्रयत्न हा जोत्याजी केसरकर यांनी केला। पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला, पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले। मुघलांनी पकडल्यानंतर संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले। औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून स्वतंत्र जीवन जगण्याचे किंवा धर्मांतरण करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले, पण संभाजी महाराजांना त्याला स्पष्टपणे नकार दिला। त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानिकारक अशी धिंड काढण्यात आली। शेवटी दोघांनाही नरक यातना देऊन क्रूरपणे अत्यंत हालाहाल करून ठार मारायचा आदेश दिला, पण तरीही छत्रपती संभाजी महाराज त्या क्रूर औरंगजेबासमोर झुकले नाहीत, तर त्या नरक यातनातून भोगून ताठ मानेने त्यांनी मरणाला आलिंगन घातले। पण आज त्यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांचा तो त्याग व त्यांच्या त्या संघर्षाला योग्य तो सन्मान देणे व त्यांच्या विचारांना आत्मसात करण्याची काळाची गरज आहे व समाजातील सर्व मंडळीची जबाबदारीही आहे। देशोन्नतीकडून स्वराज्याच्या शूर छाव्याला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा।